आज तुम्ही हडताल पाडली तर तुमच्या मागण्या काय काय आहेत? सर, मी उर्मिला मोती टोकरे, मी सिंधोनी पाटीलपाडा येथून बिलॉंग करते. मी नरोलीला कामावर जाते. आम्ही डेलीचे सकाळी 4 वाजता उठून स्वयंपाक बनवायचं. मग आमची पण काहीतरी कंडिशन असेल तेव्हा ना आम्ही कामाला जातो. तिकडे सकाळी 4 वाजता उठायचं, स्वयंपाक बनवायचं. मग आम्ही घरी येऊन 6 वाजते कामाला नरोलीला जातो. तिथे आम्हाला जाता जाता 7:30 वाजतात. मग नंतर आम्ही 8 वाजता तिथे कामाला लागतो. एवढं काम करायचं तिथे जाऊन, एवढं आपल्याही कष्ट करायचं तिथे जाऊन. आणि आम्ही जर आज इथे मॅनेजर आला आहे, आपलं कॉन्ट्रॅक्टवाला आला आहे, त्याला आम्ही हेच माग करतो की आमचा पगार वाढवून दे. आम्हाला दिवसाचा खर्च जर विचार केला, भाजीपाला साबणापासून सगळंच खर्च आपला दिवसाचा 500 रुपये तरी होतोच की नाही. महागाई आता कोढीक वाढत चालली आहे की नाही. आणि आपले जर त्यांना विचारायच गेलं की आम्हाला दिवसाची मंजुरी सांगा, ते आम्हाला काय सांगलं, एक म्हणाला 335 रुपये, एक येऊन म्हणाला 311 रुपये. मग आम्ही कोणावर विश्वास ठेवू? आम्ही त्यांच्या भरोश्यावर कामावर जातो ना. मग तेच जर आपल्याला विश्वास नाही देत, मग आपल्याही कोणावर विश्वास करायचं? कोणासोबत पण आपल्याला काम करायला तिथे मन बनेल? मग त्याच्यासाठी आज हे सगळे माणसं जमले आहेत स्वतःचा हक मागायला. आपल्याला गव्हर्नमेंट सरकारी मंजुरी किती आहे? 512 रुपये आहे. तेवढे पण नाही जर देत, ते कॉन्ट्रॅक्टवाल्याला देतात ना, मग ते आम्हाला का नाही देऊ शकत? ते तर आमचा हक आहे ना, मग आम्हाला भेटलाच पाहिजे की नाही. त्याच्यासाठी आज सर्व लोक इथे जमले आहेत स्वतःच्या हक्कासाठी लढायला. आणि अजून ते काय म्हणतात, जी पोरगी जास्ती बोलली ना, मग त्यांच्यासाठी ते काय गोष्टी जाऊन पार्ट्या करतात. मग त्यांना असे म्हणतात की जी जास्ती मुलगी बोलला त्याला काढून टाका, त्यांच्या जागेवर दुसरी पोरगी आणून ठेवा. आम्हाला पोरीला कुठेच हक नाही काय बोलायचा. आम्ही मुलगी आहे म्हणून काय आम्हाला सगळे दबावून ठेवणार? मग आम्ही सगळे मुलींना आम्ही एकत्र सगळे आले आहेत आणि सगळे लढायला तयार. माझ्यासोबत माझी अख्खी पुरी बिलोसा फॅमिली आहे. मग आम्ही सगळेजण हक्काने आमचा हक स्वतःचा मागतो की आम्हाला आमच्या हक्काची मंजुरी द्या, नाही तर आम्ही कामाला कुणीच जाणार नाही. ह्याच्यासाठी आज आम्ही सगळे इथे आले आहोत. आता अजूनपर्यंत आम्हाला काही सांगलं नाही, दिवसाची मंजुरी किती, दिवसाला PF किती, हे पण अजून तर आम्हाला इथं स्पष्ट करून दिले नाही. म्हणून अजून तर इथे सगळे भूक हडताल करून ना इथे आहेत. कंपनीवाले येऊन भेटले ना तुम्हाला? हो सर, ते आलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी आता आम्हाला काय सांगितलं, आम्ही एवढे वर्ष इथे काम केलं, आम्हाला माहित नव्हतं की मेडिकलचा इन्शुरन्स आम्हाला 2 लाखाचा आहे. आज इथे आपले विपुल सरपंच आले, त्या सरांनी इथे सगळं सांगितलं. तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टवाला आम्हाला म्हणाला की तुमचा 2 लाखाचा विमा आहे. एवढे 8-9 वर्ष काम केला तेव्हा काय त्यांना सांगता नाही आलं का? आम्हाला प्रूफ पण नाही दिला त्यांनी. आज म्हणतात की 2 दिवसावर देऊ, 3 दिवसावर देऊ. असं जर असतं तर आम्हाला पहिले पण देऊ शकतं की नाही. ते दर महिन्याला तुम्हाला जो पेमेंट स्लिप पाहिजे तो दर महिन्याला का सर? आम्हाला 1 महिन्याला पण पगार स्लिप नाही भेटत. म्हणजे तुमची फसवणूक होती? हो सर, फसवणूक म्हणजे सगळ्यांच्या समोर फसवणूक होते ना. मग दिवाळीला तुम्हाला बोनस वगैरे? सर, दिवाळीला बोनस नाही सापडत. समजा सर, सरकारी माणसाला पण सुट्टी भेटते. आम्ही तर येर कामाला जातो ना, आम्हाला दिवाळीच्या दिवशी पण कामाला जावं लागतं, हाफ डे करून यावं लागतं. ते पण आम्हाला फुल मंजुरी देत नाही. मग आमचा फायदा काय काम करण्याचा? दर वर्षाला तुमचा एग्रीमेंट होता, दर वर्षाला एग्रीमेंट आहे, शासनाचा निर्णय आहे. होतच नाही ना सर, आम्हाला काय प्रूफच दाखवत नाही. मग आम्ही काय करायचं? आम्ही सगळे कामाला जातो, मगून जातो तिथे. आतापर्यंत किती वर्ष झाली तुम्हाला तिथे काम करून? सर, आम्ही पहिले तर सिलामध्ये काम करत होते, नंतर आमचा सिलाचा कॉन्ट्रॅक्ट बंद झाला, नंतर आता युनिफायचा आला. मला इथे जास्ती महिने तर नाही झाले. कॉन्ट्रॅक्ट वाला तोच असेल ना? हो सर, तोच आहे. हो तेच आहे. पण आज जर आम्हाला कोणीच सांगितलं नाही फिक्स मंजुरी सांगली नाही, फिक्स PF सांगला. जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर मंजुरी वाढली ना, डायरेक्टच कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकत. मग आम्ही काय करायचं? मग सेट तोच राहतो तोच असतो ना, फक्त कॉन्ट्रॅक्ट बंद खाली कॉन्ट्रॅक्टच चेंज होतं. तुम्हाला पगार द्यायचा नाही म्हणून? हो ना सर, तेच ना. त्याच्यासाठी तर कॉन्ट्रॅक्ट उडवून टाकतात. मग जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कमी मंजुरी असेल त्याच्यात सगळ्यांना धकावून देतात. असं काय करायचं? तुमच्या सोबत दुसरा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याची कशी पेमेंट आहे?
त्या कंपनी जे कंपनी तुम्ही काम करता त्या कंपनीत किती कॉन्ट्रॅक्ट चालू आहे? सर एक दुसरा पण तिथे कॉन्ट्रॅक्ट जय श्रीराम आहे कॉन्ट्रॅक्ट आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण पेमेंट वाढला, मग आमचा का नाही वाढू शकत? तो पण तर 460 रुपये त्यांचा झाला, आमचा 335 रुपये. आम्ही एवढे दुरून 45 किलोमीटर दूर जाऊन काम ट्रॅव्हलिंगचा करतो. खर्च आणि तो हा ट्रॅव्हलिंगचा खर्च पण निघत नाही, मग आमच्या पण हातात 1 रुपया तरी राहायला पाहिजे की नाही? फुल महिना भरला, हातामध्ये 5,000 पण नाही राहत, मग आम्हाला काम करून काय फायदा? त्याच्यासाठी आज सगळे इथे जमले आहेत. माझे नाव सहेंद्र सोनेकुरा, मी रुदाने गावात राहतो. इकडे आज आम्ही बिद्राबिनमध्ये आले आहेत. इकडे हलताळ करले आहे ते आमचे पगारसाठी आम्हाला वाढवून नाही देत कॉन्ट्रॅक्ट, म्हणून आम्ही इथे थांबले आहेत. कोणत्या कंपनीची हडताल होती? ते बिलोसा नरोली. मग बिद्राबिनला का तुम्हाला थांबवलं? सर कंपनीमध्ये तसं करतात, ते साहेब येऊन काय सांगणार काय आमचं पगार हॉल झालं पण काम नाही होत, असं करून आम्हाला असं करून ना कंपनीमध्ये घेऊन जातात ना काम करतात ना, मग जे आलं आहे ते पगार पेमेंट याच्या टायमाला ते पगार येत ना तेच येतात. तुम्हाला आता सध्या किती पगार भेटतो आणि आता पगार किती पाहिजे? तुमची मागणी काय? सर आम्हाला जे गव्हर्मेंट रूल आहे ते हिसाब ते आम्हाला पगार द्या पाहिजे ना. आमचे ना ते गव्हर्मेंट पगार ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला देतं, कॉन्ट्रॅक्ट आम्हाला ते वाढवून द्या पाहिजे. मग दर महिन्याला तुम्हाला पेमेंट स्लिप वगैरे काय, PF वगैरे काय असं भेटतो? आता स्लिप तर काय नाही, 1 महिन्याचे घालवतात, 2 महिने 3 महिन्याचे घालवत नाही, तर मग आम्हाला खबर काय PF कोडा कापला काय खबर, ते पेमेंट किती निघला तर आम्हाला खबर नाही पडत. असं मग तुम्हाला अकाउंटला पैसे येतात की मग अकाउंटला अकाउंटला येतात. मग जो महिना तुम्ही भरला त्याच्यानंतर तुमचे हिसाब वगैरे काय होत नाही, तुमची सरळ फसवणूक होत आहे. हां सर. मग आता तुमची मागणी काय आहे? सर आम्हाला जे गव्हर्मेंटचा रूल आहे ते हिसाब ते गव्हर्मेंटने वधवून आम्हाला दिलं आहे, ते हिसाब ते कॉन्ट्रॅक्टने आम्हाला वधवून द्या पाहिजे. असं नाही